महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय। राहुल गांधींनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंसह दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली। यावेळी 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीआधी तब्बल 39 लाख मतदार कसे वाढले असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रौढ मतदारांच्या लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे असा दावाही त्यांनी केला। निवडणूक आयोगाने तातडीने लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदार यादी आपल्याला द्यावी अशी मागणी राहुल गांधींनी केली। दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काय नेमके सवाल उपस्थित केले त्यावर एक नजर टाकूया। महाराष्ट्र में 9.7 करोड़ वोटर्स हैं। इसका मतलब इलेक्शन कमीशन कह रहा है, देश की जनता को कह रहा है, देश के युवाओं को कह रहा है कि महाराष्ट्र में एडल्ट पॉपुलेशन से ज्यादा वोटर्स हैं। ये कैसे हो सकता है? हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर लिस्ट मांग रहे हैं, लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ, विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। आप ये लिस्ट हमें नहीं दे रहे हो। 32 लाख वोटर्स विधानसभा 2019 एंड 2024 के बीच में, 39 लाख वोटर्स मतलब हिमाचल का जो पॉपुलेशन है वो ऐड कर दिया लोकसभा 2024 एंड विधानसभा 2024 के बीच में। यह पहला सवाल है। दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव दिसू लागल्यामुळे राहुल गांधी यांचं हे कव्हर फायरिंग सुरू आहे असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी मारला, तर राहुल गांधींचा रडीचा डाव असल्याचा निशाणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगावला आहे। आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत। आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण असलंच काहीतरी जे हरतील ना ते असलंच सुरू करतील की अमकं आहे तमकं आहे। हा एक आपल्याला मराठीत म्हणतात हा रडीचा डाव आहे, त्याला काही अर्थ नाही। जनता जनार्दन सर्वस्व आहे, ते लोकशाहीमध्ये मतदान करतात आणि त्या पद्धतीनं लोक निवडून येतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।